नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर सगळेजण आतुरतेने ज्या गोष्टीची वाट बघत होते तर ती गोष्ट आता जाहीर झालेली आहे। त्या बाबतीत अपडेट आपल्याकडे आलेली आहे। झेडपीचा जो टाइम टेबल आहे तो आता रिलीज झालेला आहे आणि त्या बाबतीतली अधिकृत अपडेट जी आहे ती आता आलेली आहे। नेमका कोणत्या क्षेत्राचं टाइम टेबल हा रिलीज झालेला आहे, नॉन पेसा क्षेत्र त्यात असणार आहे का, पेसा क्षेत्र त्यात असणार आहे का, तर ह्या सगळ्या अपडेट जे आहेत ते आपण आता बघणार आहोत। तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडे अपडेट येत राहतील। तर चला बघूया अपडेट नेमकं काय आहे आणि डेट तुमच्या काय असणार आहे एग्जामच्या। तर चला बघूया। आता इथे आपण बघू शकतोय, ॲज डिस्कस इन VC वी हॅव शेड्यूल्ड एक्झाम फॉर द जिल्हा परिषद नॉन पेसा डिस्ट्रिक्ट एक्झाम फॉर फॉलोइंग झेडपीज इज बिंग शेड्यूल्ड। तर कोणत्या झेडपीचा रिझल्ट शेड्यूल झालेला आहे ते त्याने सांगितलं आहे। तर त्यामध्ये सातारा असेल, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, त्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर इतके जिल्हे जे आहेत तर या जिल्ह्यांचा टाइम टेबल जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। तर टाइम टेबल काय असणार आहे ते आपण बघूया। तर हेल्थ वर्कर मेल जे आरोग्य सेवक आहेत तर त्यांच्यासाठी जो टाइम टेबल असेल तो असणार आहे 10, 11 आणि 12 जून आणि तो 9 शिफ्टमध्ये 3 दिवसात 9 शिफ्टमध्ये तो टाइम टेबल कंप्लीट होणार आहे। आणि जे काउंट असणार आहे हेल्थ वर्करचा म्हणजेच एकूण उमेदवार जे असणार आहे परीक्षा देणारे तर ते जवळपास 96,000 उमेदवार असणार आहेत। त्यानंतर हेल्थ वर्कर जे आहेत, आरोग्यसेवक जे आहेत फवारणीसाठीचे तर ते असणार आहेत 8 शिफ्टमध्ये 13, 14 आणि 15 तारखेला त्यांची एक्झाम होणार आहे आणि उमेदवार जवळपास असणार आहे 78,000 उमेदवार असणार आहेत। त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ हे जे पद आहे याची जी एक्झाम असेल ती 16 जूनला असणार आहे आणि 2 शिफ्टमध्ये याची एक्झाम एंड होईल। त्यानंतर त्याची जे काउंट असेल उमेदवारांचा तर तो असेल 27,000 असणार आहे। त्यानंतर ग्रामसेवकचा काउंट सगळ्यात जास्त होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर ग्रामसेवकसाठी 16, 18, 19, 20 आणि 21 असे जवळपास 5 दिवस एक्झाम असणार आहे। 12 शिफ्टमध्ये एक्झाम होईल आणि 12 शिफ्टमध्ये जवळपास 1,35,000 उमेदवार जे आहेत ते एक्झाम देणार आहेत। तर इतके उमेदवार ग्रामसेवकसाठी एक्झाम देणार आहेत आणि जिल्हे एकदा परत बघून घ्या व्यवस्थित कोणत्या जिल्ह्यांसाठी हे वेळापत्रक असणार आहे। जवळपास 21 जिल्हे यामध्ये दिलेले आहेत। तर या 21 जिल्ह्यांची परीक्षा पहिले होईल आणि त्यानंतर पेसाचा जो निकाल असेल त्यानंतर त्या पेसाच्या निकालावर डिपेंड असणार आहे। पहिले नॉन पेसा क्षेत्राचं जो टाइम टेबल आहे तो प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यानंतर पेसा क्षेत्राचं काय होईल ते आपल्याला पुढे अपडेट मिळेलच। तर अशा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये 10 जूनपासून ते 21 जूनपर्यंत एक्झाम जी आहे ती चालणार आहे। हेल्थ वर्कर असेल, त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असेल आणि ग्रामसेवक असेल तर अशा पदांसाठी एक्झाम असणार आहे। तर लागा आता सगळ्या तयारीला। तर अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला, मी अधिकारी। तर चला भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।